सुमित कुंडलेकर कुठे असतील तर त्याने मोबाईल ठेवलाय, त्याला अपडेट करायचा आहे. या षटकातील पुढचा चेंडू जास्त रनअप घेत गोलंदाज सज्ज, तुटून पडण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका करण्याचा प्रयत्न बॅक साइडला एसटी रक्षकाकडे. हा चेंडू आपले गुणलेखक कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे, मोबाईल अपडेट करायचा आहे स्कोरसाठी. अंतिम सामना राहुल कृपया असतील तरी यायचे. हा षटकातील पुढचा चेंडू, हा पी चेंडू मारण्याचा प्रयत्न उंचीचा. अतिशय स्पर्धेत अंतिम सामना चालू आहे. सर्वोच्च अशी धावसंख्या उभारायचे. आपले गुणलेखक येथे उपस्थित झाले, सुंदर असं मोबाईल वरती स्कोर अपडेट करतायत ते. पुढचा चेंडू हाफ पिचवर टाकण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकांमार्फत झेलबाद झालेले आहेत. एक गडी गमावल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. ठीक, ओके ओके. चालू घ्यायचे, फिल्डिंग पोझिशन घ्यायचे प्रत्येकाने. वायजीएस प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. वायजीएस प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले या सामन्याचा अंतिम सामना वन्स 11 विरुद्ध बार्लेश्वर 11 संघामध्ये हा अंतिम सामना चालू आहे. सामन्यातील षटक, पुढचं षटक, सुंदर असा हा पिच टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजामार्फत अपील करण्याचा प्रयत्न त्यांचा. संघ पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. अशा तऱ्हेने खेळाडू बाद झालेला आहे. एक गडी गमावल्यानंतर, 2 गडी गमावल्यानंतर धावसंख्या 3 झाली, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे ना, ते सामना थांबला ना, बरोबर ना. 3 बॉल 2 गडी झाले, 3 रन. धावसंख्या 3 धावा. 2 गडी गमावल्यानंतर धावसंख्या झाली 3. कृपया लवकरात लवकर गेम संपवायचा आहे. सुशांत याची उत्तम अशी गोलंदाजी, सुंदर असा फटका, कमी उंचीचा जास्त लांबीचा असा फटका, अप्रतिम असा चेंडू ब्लॉक केलेला आहे क्षेत्ररक्षकामार्फत. पाच धावा झाल्यात. विजयाचा मानकरी व्हायचा आहे तर प्रत्येक चेंडूवरती हल्ला करायचा, प्रहार करायचा आहे आणि आपल्याला विजयाचा मानकरी व्हायचा आहे. वायजीएस प्रीमियर 2025 सुंदर असं आयोजन या समाज मंडळातर्फे या खेळपट्टीवरती, ह्या मैदानावरती. फर्स्ट इनिंग चालू आहे, अंतिम सामना चालू आहे. संदेश रसाळे, प्रणव षटिक, पुढचं षटक, षटकातील हा चेंडू, हल्ला प्रहार करण्याचा प्रयत्न, कमी उंचीचा जास्त लांबीचा असा फटका, पंचामार्फत खणखणीत चौकार घोषित. सुंदर असं प्रदर्शन, फलंदाजामार्फत खणखणीत असा चौकार घेतलेला आहे. गोलंदाजाच्या गोलंदाजीवर तुटून खणखणीत असा
बॅटिंग नशिबाला दोष देण्यापेक्षा थेट नशिबावरती वार करायचा आहे. अजित यांची मित्रांनो, आयुष्यात हारणं असं काहीच सुंदर नसतं. असा फूट. एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. अनुभव हा महत्वाचा असतो. संघर्ष, प्रत्येक पावलावरती संघर्ष असतो. सुंदर असा ऑफ मारण्याचा प्रयत्न पण अपयशी झाले. विश्वास गोलंदाज दुसरं षटक विश्वास यांचं. काही रनअप घेताना मोठा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, उंचीचा चेंडू. एक धाव पूर्ण झाले. अशा तऱ्हेने धाव संख्या झाली 9 धावा. विजयाचा मानकरी व्हायचं असेल तर ठीकठाक नको, ठोकटाकच पाहिजे. 10 धावा झाल्यात. एक धाव पूर्ण. आउट झाले, फलंदाज आउट झालेत. कृपया समोर असल्यामुळे दिसत नाही, क्षमा असावी. नवोदित खेळाडू येत आहे तिथे. 10 धावा, 3 गडी गमावल्यानंतर संघाची धावसंख्या 10 झाले. 111 संघांची, मालेशियन 11 संघाची धावसंख्या 10 झाली. 3 गडी गमावल्यानंतर विजयाचा मानकरी व्हायचं असेल तर सर्वोच्च धावसंख्या उभारायची. 4 षटकाचा सामना मर्यादित YGS प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. अतिशय प्रेक्षकांच्या उपस्थितीत असा प्रेक्षणीय असा सामना, अंतिम सामना फायनल राऊंड. षटकातील पुढचा चेंडू मारण्याचा हा प्रयत्न, पण बॅटची कडा घेत थोड्या अंतरावरती हा चेंडू होता. गोलंदाज विश्वास. अकरा धावा झालेल्या आहेत. षटक, दुसरं षटक चालू आहे. कृपया मित्रांनो, संदीप, वेळ आणि खेळ कधी बदलले सांगता नाहीत. तर प्रयत्न हा मोठा असला पाहिजे, कारण अंतिम सामना खेळत आहे आपण. एक धाव. अशा तऱ्हेने खणखणीत असा चौकार. धावसंख्या 15 झाली आहे. षटक समाप्तीनंतर, 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 15. विजयाचा मानकरी व्हायचा असेल तर ठीकठाक नको, ठोकटाकच पाहिजे. सर्वोच्च धावसंख्या उभारायची, कारण तुम्ही फर्स्ट इनिंग अंतिम सामना खेळत आहात. क्रिकेट म्हणजे जान, क्रिकेट म्हणजे धडकन, क्रिकेट म्हणजे प्रेम. आपण YGS प्रीमियर लीग 2025 पाहायचंय. नुकतंच आपण घुमेश्वर चषक 2025 येथे समालोचन केलं होतं. आता पुन्हा एकदा मला इथे समालोचन करण्याची संधी. सामन्यातील 3रं षटक, षटकातील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंचामार्फत व्हाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येने 1 संख्या वाढ झाली संघाच्या धावसंख्येत. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 16. पुढचा चेंडू अनिकेत यांचा. प्रहार करण्याचा प्रयत्न पण असफल झाले. अप्रतिम गोलंदाजी अनिकेत यांची. अनिकेत सज्ज, काही रनअप घेत. पुढचा चेंडू षटकातील जर्सी नंबर 6. प्रहार करण्याचा प्रयत्न, पण वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न पण अपयशी होत आहेत. ते मोठा फटका पाहिजे, कारण तुम्ही अंतिम सामना खेळत आहात. जेव्हा आपण अंतिम सामना खेळत आहोत, आपल्या हातात पहिली इनिंग आहे, वेळ आपल्या हातात आहे. त्या वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे. ही वेळ पुन्हा येत नाही, कारण अंतिम सामना, अंतिम वेळ या सामन्यातील. ठीकठाक नको, ठोकटाक. पुढचा चेंडू मार करण्याचा प्रयत्न, वारंवार अपयश होत आहे. संघाची धावसंख्या 17 झाली आहे. तिसरं षटक चालू आहे. षटकातील पुढचा चौथा चेंडू
अनिकेत यांचा अप्रतिम अशी गोलंदाजी, हाफ पिच टाकून टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजा खूप सुंदर अशी गॅप, 2 धावा पूर्ण झालेत. अप्रतिम मिस फिल्डिंग, मिस फिल्डिंग. काही वेळेला आपण नियंत्रण हरवून जातो आणि आपल्याला तो फटका बसत असतो. कोणतीही चूक करायची नाही, कारण अंतिम सामना आपण खेळत आहात, त्यामुळे सावध राहायचं. वेळ आणि खेळ केव्हा बदलेली सांगता येत नाही, नेहमी सतर्क राहा. 20 धावा झालेल्या आहेत संघाच्या. सामन्यातील 5वा चेंडू, तिसरं षटक, 26 जर्सी नंबर. सुंदर अशी गोलंदाजी, 1 नंबर. वेल्डन वेल्डन, सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत अनिकेत यांची. 20 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, मार्लेश्वर 11 पुन्हा सज्ज. हाफ पिच टाकण्याचा प्रयत्न, कमी उंचीचा चेंडू आणि पंचामार्फत 2 धावा. शेवटचा षटक समाप्तीनंतर धाव संख्या 22 झाली आहे. 7 धावांचा प्रति ओव्हर, 7 धावांचा एव्हरेज, या संख्येने धाव संख्या उभारत आहे. शेवटचा षटक आहे. 4 षटकाचा सामना दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. YGS प्रीमियर लीग 2025. YGS प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना, अंतिम विजयाचा मानकरी कोण होणार आहे, हा सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आपण YGS प्रीमियर लीग 2025 फार अतिशय मेहनत घेऊन या मंडळातर्फे हे सामने आयोजित केले. हा अंतिम सामना, सर्वांचं सहकार्य, सर्वांची मेहनत इथे आपण पाहतो. अंतिम षटक, षटकातील पहिला चेंडू, प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचामार्फत 1 धाव. अशा तऱ्हेने धाव संख्या झाली 23 धावा. चौथ्या षटकातील पहिला सामना, YGS प्रीमियर लीग 2025 चा मानकरी आपल्याला याला पाहायला मिळणार आहे. ठीकठाक नको, ठोक टाकत पाहिजेत. 5 चेंडू शिल्लक. खणखणीत अशी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करायची आहे. शेवटचं षटक आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न, 1 नंबर. सुंदर, कमी उंचीचा जास्त लांबीचा फटका, चौकार, पंचामार्फत चौकार. सुंदर अशी फलंदाजी. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असतो. 2 चेंडू झाले आहेत. कणकडीत चौकारांनी षटकाराची बाजी करायची आहे. विजयाचा मानकरी घेवायचा आहे. तर शेवटच्या 4 चेंडू सर्वोच्च धावसंख्या उभारायची. पुढचा चेंडू, गोलंदाज बाहेर येऊन मारण्याचा, खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फिल्डिंग, सुंदर असं क्षेत्ररक्षण, तरी पण 1 धाव पूर्ण. वाह, शाबास, सुंदर अशी, वेल्डन. अति तटीचा असा सामना होणार असं वाटतंय, कारण संघाची धावसंख्या 28. शेवटचे 3 चेंडू. फर्स्ट इनिंग खेळत आहेत अंतिम सामन्याचे. सुंदर असा प्रहार करण्याचा, जास्त लांबीचा असा चेंडू, ब्लॉक केलेला आहे चेंडू. अशा तऱ्हेने दोन धावा पूर्ण. 30 धावा झाल्या आहेत षटकात. 30 धावा, 3 गडी गमावल्यानंतर मार्लेश्वर 11 संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा.
सुंदर अशी खेळी मार्लेश्वर संघामार्फत. गोलंदाज सज्ज, जर्सी क्रमांक 7. सुंदर असा फटका मारण्याचा हा प्रयत्न. एक धाव. हरलात तरी चालेल पण शेवटपर्यंत लढा. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असतो मित्रांनो. हार जीत हे होतच असते. एक आनंद घ्यायचा असतो, त्याचा अनुभव घ्यायचा असतो आपल्याला. अशा तऱ्हेने धावसंख्या 31 झाली. खेळ असो की आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजेल. 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू उंच फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा. शेवटचा पंचामार्फत 1 धाव. अशा तऱ्हेने षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32 धावा. मार्लेश्वर संघाची धावसंख्या 32 झाली. विजयासाठी 33 धावांचं लक्ष. 111 संघाला 33 धावांचं लक्ष. YGS प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले चा अंतिम सामना. अतिशय सुंदर असं पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळ मुंबई युवा गवळी समाज प्रीमियर लीग 2025 यांचे आयोजन. वन्स 11 संघाला 23 धावांचं लक्ष. कृपया लवकरात लवकर फिल्डिंग पोझिशन घ्यायचे कारण अंधार झाल्यावरती चेंडू दिसणार नाही. वेळ फार झालेला याची नोंद घ्यायची. 6 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. विजयासाठी 33 धावांचं लक्ष. YGS प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना कोण होणार हे थोड्याच वेळात कळणार आहे आपल्याला. त्यासाठी 33 धावांचं लक्ष मार्लेश्वर 11 या संघामार्फत 11 संघाला दिले. 111 संघाला पाहायचं आहे 111 यांची संघाची करामत. लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. 111 संघाने मार्लेश्वर 11 संघाने फिल्डिंग पोझिशन घ्यायचे लवकरात लवकर. 111 संघाने कृपया बॅटिंगला यायचं आहे. वेळ फार झालेला आहे. जर तुम्ही लवकरात लवकर आलात तर त्याचा संधीचा फायदा घेता येईल कारण अंधार होणार आहे. अतिशय मेहनत घेऊन हे सकाळपासून हे सामन्याचे आयोजन या मंडळातर्फे करण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने हे होत आहे. कुठलंही कार्य करायचं असेल तर सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं असतं. जर सर्वांचं सहकार्य असलं तर ते कार्य उत्तम होत असतं. 111 संघाचे खेळाडू सज्ज खेळपट्टीवरती उपस्थित होत आहेत. यांचं आगमन होत आहे. 111 संघ आणि मार्लेश्वर 11 या संघामध्ये अंतिम सामना होणार आहे. कोण होणार विजयाचा मानकरी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 111 संघ मैदानाचा ताबा घेत आहे. YGS प्रीमियर लीग 2025 32 धावांचं लक्ष. कोण होणार विजयाचा मानकरी 2025. 111 संघाने खेळपट्टीचा ताबा घेतलेला आहे. 32 धावांचं लक्ष. षटकातील पहिला चेंडू हा पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सुंदर असं फलंदाजामार्फत प्लेसमेंट.
एक नंबर सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी. YGS प्रीमियर लीग 2025 अंतिम सामना. षटकातील दुसरा चेंडू हाईटला खेळण्याचा प्रयत्न. 32 धावांचे लक्ष. 111 संघ खेळपट्टीवरती. कोण होणार विजयाचा मानकरी YGS प्रीमियर लीग 2025 याची आपण वाट पाहतोय. तो हा सामन्यातील पुढचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका खणखणीत असा पंचामार्फत चौकार. 111 संघामार्फत सामन्यातील पहिला चौकार. तीन चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू सहज हाफ पी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हाईट वरती खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न अपयशी. संघाला जिंकायचं असेल तर सुरक्षित खेळायचं आहे. 4 चेंडू 4 धावा. अटीतटीची अशी लढत. पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हाफ चेंडू जास्त उंचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अशा तऱ्हेने चौकार. सुंदर असा चौकार. संघाची धावसंख्या 8 झाली आहे. 111 संघाची. 5 चेंडू 8 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी 111 संघामार्फत. खणखणीत असे चौकार. 2 चौकार यांच्या बॅटिंग मधून निघालेले आहेत 111 संघामार्फत. पुढचा चेंडू करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चौकार. मंचामार्फत चौकार घोषित. अशा तऱ्हेने एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12. विजयासाठी 32 धावांचं लक्ष. पण खणखणीत असे 3 चौकार घेतलेले आहेत. अतिशय रोमांचक असा सामना. वेल डन. अप्रतिम अशी गोलंदाजी. अप्रतिम अशी फलंदाजी आपण पाहत आहोत. पुढचा सामना अशा तऱ्हेने धावसंख्या झाली. एक षटक समाप्तीनंतर 111 संघाची धावसंख्या 12. काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त अशी बॅटिंग 111 संघातर्फे. पण शांत आणि संयम हा महत्वाचा असतो. कारण अतिघाई संकटात नाही. षटकातील पुढचा चेंडू. उत्तम अशी गोलंदाजी करायची आहे मित्रांनो. षटकातील हा पहिला चेंडू. सुंदर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. तेरा धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 1 धाव. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 13. विजयासाठी 32 धावांचं लक्ष घेऊन 111 संघ मैदानात. पुढचा चेंडू. उलटा चेंडू. सुंदर असा फटका. खणखणीत असा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉक केलेला आहे. चौदा धावा. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली 14. दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू. आपली चेंडू टाकण्याचा प्रयत्न. प्रति चेंडूवरती प्रहार करण्याचा फलंदाजामार्फत प्रयत्न. 2 धाव पूर्ण. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे 14 धावा. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 16 झाली आहे. 16 धावा याची नोंद घ्यायची आहे.
अप्रतिम अशी फलंदाजी आपण या संघामार्फत पाहत आहोत. वाईटचा इशारा पंचामार्फत. अप्रतिम अशी पंचगिरी आणि अप्रतिम अशी फलंदाजी येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. हार और जीत खेल का हिस्सा है. लढाई हमेशा दिल से खेली जाती है. पुन्हा एकदा सज्ज. उलटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. जर्सी नंबर. पुढचा चेंडू टाकणं. हा पिच खेळ चेंडू. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा त्याचा सुंदर असा प्रयत्न. एक नंबर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ते झेलबाद झालेले आहेत. कॅच विन मॅच विन. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असतो. सुंदर अशी गोलंदाजी. 18 धावा झालेल्या आहेत. हे दुसरं षटक आहे. संदेश. अठरा धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू और एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू. हा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 18 धावा झाले. त्याची नोंद घ्यायची आहे. अशक्य ते शक्य झालेलं आहे. इथे संघर्ष पाहतोय. पावलोपावली आज संघर्ष पाहायला मिळतोय. 32 धावांचं लक्ष्य 111 संघाला प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. याची नोंद घ्यायची आहे. बारा 13 असं लक्ष आहे समीकरण. बरोबर ना. 19 धावा झालेल्या आहेत. माझ्या मते 13 धावांचं. 12 चेंडू 13 धावा. बरोबर ना. YGS प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. पर्व पहिले. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. शेवटची 2 षटक आहेत. 4 षटकाचा सामना. 19 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 13 धावांची गरज. 12 चेंडू 13. काय चूक झाल्यास क्षमा असावी. हा पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा अप्रतिम सुंदर अशी क्षेत्ररक्षण. एक नंबर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बाजले झेलबाद. कॅच विन मॅच विन. मॅच मध्ये चुरस येत आहे. कृपया लक्ष द्यायचं आहे. 13 धावांचं 12 चेंडू 13 धावांची गरज होती. कृपया काय चूक झाल्यास सांगावी. 11 संघाला 11 चेंडू 14 धावा. षटकातील पुढचा चेंडू. फटका मारण्याचा प्रयत्न बॅक साइडला. एक धाव पूर्ण. अशा तऱ्हेने धाव संख्या झाली आहे 20 धावा. कृपया चूक झाली निदर्शनास आणून द्यावे. तिसरं षटक. 2 षटक समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू.
शिवम भालेकर. दोन्ही संघाला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अतिशय रोमांचक असा सामना दोन्ही संघाच्या बाजूने. षटकातील पुढचा चेंडू, सुंदर असा खणखणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने ब्लॉक केलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली आहे 21 धावा. सामन्यातील तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू. हाफ पिच, पुन्हा एकदा हाफ पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. त्रिफळाची झालेत. सामन्यातील अप्रतिम अशी तिसरं षटक, गोलंदाजी, निर्णायक अशी गोलंदाजी करावं लागणार आहे. षटकातील चौथा चेंडू चेंडू. आणि धावांचं समीकरण इथे पाहायला मिळतंय. 21 धावा झाले, त्रिफळाची हाफ झाले. पिच, पुन्हा एकदा हाफ पिच गोलंदाज. चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. 21 धावा, 3 गडी गमावल्यानंतर सामन्यामध्ये रोमांच सामन्यातील असा निर्माण तिसरं झालेला आहे. षटक, आपल्याला पाहायला मिळणार आहे YGS प्रीमियर लीग पर्व 2025 चा विजयाचा मानकरी क्रिकेट म्हणजे जान, क्रिकेट म्हणजे धड़कन, क्रिकेट म्हणजे प्रेम. हार और जीत खेल का हिस्सा होता है. लड़ाई हमेशा दिल से होती है, कारण हा सामना रोमांच निर्माण करणारा झालेला आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हाफ पिच टाकण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका, अप्रतिम असे क्षेत्ररक्षण एका हाताने. पुन्हा गोलंदाजाकडे हा चेंडू. वेल डन. अप्रतिम अशी मार्लेश्वर 11 संघाचं क्षेत्ररक्षण, वान्स 11 संघाचं आक्रमण, प्रहार करण्याचा प्रयत्न. 5 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातील आज शेवटचा चेंडू. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा याची नोंद घ्यायची. 7-10. पुढचा चेंडू, उलटा चेंडू. पुन्हा एकदा, अरे मिस फिल्डिंग. कृपया प्रयत्न तर करतच आहे. अशा तऱ्हेने षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली 24. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 9 धावा विजयासाठी. 6 चेंडू 9 धावा यांची नोंद घ्यायची आहे. YGS प्रीमियर लीग चा मानकरी व्हायचा आहे. गौरव वाजे यांनी जर ही मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. AB 11 संघातर्फे गौरव वाजे यांनी जर मॅच जिंकून दिली तर AB 11 संघातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. आयुष्यात हारणं असं काहीच नसतं. एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. 6 चेंडू 9 धावा. आपल्याला शिकायचा, अनुभव घ्यायचा, संघर्ष करायचा. खणखणीत असा दोन्ही संघाच्या बाजूने रोमांच असा सामना. आयुष्यात हारणं असं काहीच नसतं. एक तर जिंकतो किंवा शिकतो. 6 चेंडू 9 धावा. रोमांचक मॅच मध्ये जबरदस्त रोमांच निर्माण झालेला आहे. सगळं प्रेक्षक वर्ग स्तब्ध झालेले आहेत. जसा पाकिस्तान आणि इंडियाचा सामना खेळावा तसं हे वातावरण निर्माण झालं. 6 चेंडू 9 धावा. षटकातील पहिला चेंडू स्वीपला मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा झेल, अप्रतिम पंचामार्फत आउटचा इशारा. 5-9 समीकरण स्वीपला मारण्याचा बदलत आहे. प्रयत्न, 5-9. सुंदर असं झेल, अप्रतिम पंचामार्फत 5-9 आउटचा इशारा. स्वीपला सामन्यामध्ये रोमांच निर्माण झाले.
YGS प्रीमियर लीग 2025. मला इथे बोलण्याची संधी मिळाली आवड म्हणून नुकतंच आपण विरार येथे घुमेश्वर चषक 2025 यांचं समालोचन केलं होतं. तेथे मोठं असं आयोजन त्या नारंगी विरार येथे आयोजन झालं होतं. आवड म्हणून एक समालोचन करण्याची संधी जिथे मिळेल तिथे आपण करत आहोत. आणि पुन्हा इथे या मैदानावरती मला संधी मिळालेली आहे. 5-9 विजयासाठी पुन्हा एकदा सज्ज खेळण्याचा प्रयत्न. वेळ आणि खेळ हे केव्हा येतील बदलेले सांगता नाहीत मित्रांनो. दोन्ही संघाकडे सामना आहे विजयाचा मानकरी होण्याचा. प्रयत्न अति काही संकटात वेळ नाही, आणि खेळ शांत व संयम हे राखायचा आहे. केव्हा बदलेले सांगता नाहीत मित्रांनो. दोन्ही संघात 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. हरलात तरी चालेल परंतु शेवटपर्यंत लढा. संघर्षाच्या मातीत जन्माला आला आपण. पराभवाला घाबरायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव समोर ठेवायचं आणि संघर्षाला सामोरं जायचं. पुन्हा 4-9 असं समीकरण. पुढचा चेंडू कोणाचा प्रयत्न जास्त उंचीचा कमी लांबीचा असा आहे. एक नंबर सुंदर असा प्रयत्न त्यांच्या क्षेत्ररक्षणामार्फत. दाद दिले पाहिजे. किती धावा? 2 धावा. अशा तऱ्हेने 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. फलंदाजीसाठी असणारे क्षेत्ररक्षणासाठी असणाऱ्यांनी 3-7. पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न जास्त उंचीचा. 1 नंबर सुंदर असा क्षेत्ररक्षण. झेल बाजले. कॅच विन मॅच विन. मॅच मध्ये रंगतदार शेवटपर्यंत संघर्ष आहे हे आपल्याला पाहायचं आहे. 2-7. पुढचा चेंडू प्रहार करण्याचा 2 चेंडू प्रयत्न 7 धावा. कृपया शांतता राखायची आहे. जास्त उंचीचा. 1 11. नंबर संघर्ष. 2-7. क्षेत्ररक्षण झेल बाजले. कॅचसाठी असणारी YGS प्रीमियर लीग कृपया शांतता राखायची आहे. YGS प्रीमियर लीग 2025. YGS प्रीमियर लीग 2025 चा मानकरी आता पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 11 संघाला 2 चेंडू मध्ये 7 धावा. समीकरण चेंडू आणि धावाचं समीकरण. मालेश्वर 11 टिचून अशी गोलंदाजी करताना आपण पाहत आहोत. 2 चेंडू 7 धावा. काय चूक झाल्यास क्षमा असावी. लेफ्ट हँडेड बॅट्समन. 2 चेंडू 7 धावा. श्वास राखून धरणारा सामना. खेळात काही होऊ शकतं. वेळ आणि खेळ केव्हा बदलेले सांगता येत नाही. षटकार बसला तर हृदयाचे ठोके वाढतील. समजा प्रत्येकाला ही संधी असते. काही होऊ शकतं. षटकारही लागू शकतो. 2 चेंडू 7 धावा. खणखणा मित्रा ठीकठाक नको ठोकठाकच पाहिजे. शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडू 7 धावा. ठीकठाक नको ठोकठाकच हवे. पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. प्रहार करण्याचा प्रयत्न अपयश आलेला आहे. 1 चेंडू 7 धावा. 11 संघाला. एक चेंडू 7 धावा. YGS प्रीमियर लीग 11 या संघाला विजयासाठी. गोलंदाजाचं नाव काय? रोहन वाजे. अप्रतिम अशी गोलंदाजी. 1-7. तुमचं कौतुक करायला लागेल. YGS प्रीमियर लीग 2025 विजयाचा मानकरी कृपया शांतता राखायचे. 5 चेंडू मध्ये वाजे याने 2 धावा दिल्यात. अप्रतिम टिचून 1-7. एक चेंडू 7 धावा.
अशा तऱ्हेने वायजीएस प्रीमियर लीग 2025 मार्लेश्वर 11 संघ विजयी झालेला आहे. वायजीएस प्रीमियर लीग 2025 विजयाचा मानकरी झालेत. मार्लेश्वर 11 संघ 32 धावांचं लक्ष होतं या संघाला, ते त्यांनी पार केलेलं आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर असं आयोजन. सकाळपासून अतिशय मेहनत घेऊन